TCS मधील लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणामध्ये आता एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। 9 पीडित महिलांच्या तक्रारीनंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या चौकशीमध्ये अनेक धागेदोरे हाती लागले। पीडित महिलांना खाद्यपदार्थातून गुंगीकारक पदार्थ दिल्याचा संशय, त्याचबरोबर लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी दबाव आणि आरोपींच्या बँक व्यवहारांमधील संशयास्पद फंडिंग या सगळ्या मुद्द्यांवर तपास सध्या सुरू आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात लैंगिक अत्याचार, विनयभंग, मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याची गंभीर तक्रार पोलिसांकडे दाखल झाली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत नाशिक पोलीस आयुक्तांनी चौकशीसाठी स्वतंत्र SIT स्थापन केली। पण तपास जसा जसा पुढे जातोय तसे अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागलेत। पीडित महिलांना शिरकुर्मा आणि थंड पेयामध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळून प्यायला दिल्याचा संशय आहे। यानंतर महिलांवर मानसिक दबाव टाकत धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचाही आरोप आहे। या सगळ्या प्रकारानंतर बजरंग दल आणखीन आक्रमक झालंय। आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलाने दिलाय। काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी नाशिकमधील TCS प्रकार जो घडवला, यामध्ये ज्या पीडित हिंदू महिला आहेत त्या पीडित हिंदू महिलांना गोमांस खाऊ घातलं गेलं। त्याच्यानंतर त्यांना शीतखुर्म्यामध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांच्यावरती बलात्कार करण्यात आले। अशा या जिहादी मानसिकतेच्या ह्या जिहाद्यांना कडक शासन व्हावं ही आम्ही मागणी करतो। जर प्रशासनाच्या माध्यमातून जर त्यांना कडक शासन करण्यात नाही आले तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे रस्त्यावरती उतरेल आणि रस्त्यावरती उतरून मोठं जनआक्रोश आंदोलन आम्ही ह्या नाशिक शहरात करू। दरम्यान नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद SITचा तपास कुठपर्यंत आला हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी तौसिफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख, रजा मेमन यांना शनिवारी न्यायालयात दाखल करण्यात आलं। या सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। SIT कडून आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉप, चॅट्स, ईमेल तसंच इतर डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे। याशिवाय आरोपींची बँक स्टेटमेंट आणि KYC कागदपत्रांची छाननी केली जाते। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि धर्मांतरासाठी कोणत्याही संघटनेकडून किंवा बाह्य स्रोतांकडून आर्थिक फंडिंग झालं आहे का याचाही SIT अत्यंत गोपनीय पद्धतीनं तपास करत असल्याची माहिती आहे। विक्टिमला कोणता गुंगीजन्य पदार्थ दिला होता, त्याचा सोर्स काय आहे, तो कुठून आणला गेला, त्यानंतर काही लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅजेट्स या कंपनीकडून अजून जप्त करणे आवश्यक आहे। त्याचं ॲनालिसिस करणे आवश्यक आहे। त्यानंतर CPU, कीबोर्ड्स, कॉम्प्युटरची वेब हिस्ट्री, सर्च हिस्ट्री, सोशल मीडिया ॲप्लिकेशन, पासवर्ड इत्यादी हस्तगत करण्यात आलेले आहेत। कोर्टाने केस डायरी व केस डायरीमधले कागदपत्र बघून आरोपींच्या फर्दर कस्टडीची आवश्यकता आहे ह्या निष्कर्षाला येऊन या 4ही आरोपींना आजपासून पुढे 4 दिवस म्हणजे 5 मे 2026 पावेतो पोलीस कस्टडीचा आदेश केलेला। TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं आधीच फेटाळलाय। गुन्ह्याचं स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। मात्र अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। फायनली जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे, त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे। सर, पण आपण तिचं मेडिकल ग्राउंड पण कोर्टामध्ये मांडलेलं होतं, नेमकं कोर्टाने ऑर्डर केली आहे, त्यामुळे ऑर्डरवर भाष्य करणं योग्य होणार नाही। जे काही मुद्दे मला मांडायचे ते मी उच्च न्यायालयात मांडेन। पण सर, हे संपूर्ण रिजेक्ट करत असताना काय कोर्टाने नमूद केले? ऑर्डरची कॉपी अजून मी बघितली नाही, परंतु गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकणार आहे। गुंगी येणाऱ्या पदार्थांचा कथित वापर, लैंगिक शोषणानंतर धर्मांतराचा आरोप आणि संपूर्ण प्रकरणामागील संघटित कट तसंच फंडिंगचा संशय। नाशिकच्या TCS प्रकरणात SITच्या तपासातून उलगडणारे धागेदोरे दिवसेंदिवस अधिकाधिक धक्कादायक ठरतायत। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।